तर इथून सुरुवात करतो. हे बघ, हा गोल्डचा चार्ट आहे 1 तासाचा. ठीक आहे, मी काय केलेलं आहे, EMA घेतला. EMA पण डिलीट करून टाकतो. इंडिकेटर मध्ये जाऊन EMA क्रॉस का बरं, कारण त्याच्यामध्ये दोन्ही मिळतात जे मला पाहिजेत, ते सोपं पडतं. EMA क्रॉस 9 आणि 21. ठीक आहे, आता माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, जर मला लॉंग करायचा आहे किंवा शॉर्ट करायचा आहे, ठीक आहे, तर मी क्रॉसओव्हरची वाट पाहणार. तर हा इथं माझा क्रॉसओव्हर. मला जर मी गोल्डसाठी स्पेसिफिकली 1च तास करतो, कारण 1 तासात खूप सारे पॉईंट मिळतात. बाकीच्यांसाठी 4 तास आणि 1 तास करतो, कारण त्याच्यामध्ये SL छोटे येते, याच्यामध्ये SL मोठे येतं, म्हणून 1 आणि 15ला एंट्री घ्यायची. आता इथे मला क्रॉसओव्हर आलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर या इथे क्रॉसओव्हर आलाय. ठीक आहे, सेकंड, आणि हा तिसरा क्रॉसओव्हर इथे आलाय. आता याच्यामध्ये मी काय करणार, जेव्हा मला क्रॉसओव्हर दिसतोय, ठीक आहे, त्यावेळेस मी फक्त 15ला जंप करणार, मागे जाणार. काही जास्त डोकं लावायचं काम नाही, काहीच जास्त डोकं लावायचं नाही. माझ्यासाठी काय महत्वाचं आहे, बुलिश ट्रेंड आला, करेक्शन झालं, परत बुलिश ट्रेंड आला, तर माझं काम फक्त होतं, मला क्रॉसओव्हर आलाय म्हणजे माझा ऑलरेडी बुलिश आहे, तर मी याच्यात एंट्री कुठे घेऊ, ब्लाइंडली किंवा एक सेन्स असताना मी कशी एंट्री घेऊ. 15 मिनिटला मला इथे परत बुलिश दाखवतोय. ठीक आहे, हा ऑलरेडी बुलिश होता, हा बुलिश झाला, हा बुलिश झाला, आणि यांनी हाय तोडला. यांनी हाय तोडला म्हणजे आपल्याला इथे क्रॉसओव्हर आपला हा मिळाला. ओके, आता याच्यात मी काय करणार, मी स्टार्टिंगला स्क्वेअरनी हेल्प घेतली खूप. या ठिकाणी टच झाला 21 EMA ला. ठीक आहे, परत इथं स्टॉप झाला. जर पडायचं असतं ना तर सरळ सरळ पडतं मार्केट, आपल्याला माहिती आहे सगळं. ठीक आहे, पण आपल्याला ऑलरेडी समजलंय की मी बुलिश ट्रेंड सापडलाय. मला एंट्री शोधायची आहे फक्त बुलिश, सेकंड बुलिश एंट्री ओनली. याच्यामध्ये कन्फ्युजन करायचंच नाही. जर मला 1 तासाला बुलिश सापडला आहे, ठीक आहे, इथे लिहितो बुलिश ऑन 1 आवर, तर सेकंड ही घेऊ, स्विच टू लोअर टाइम फ्रेम, म्हणजे कोणती, 15 मिनिट, आणि मग तिसरा येतो 15 मिनिटला एंट्री शोधायची. आता मला जर माझा एकदा कन्फर्म आहे, मला बुलिश मिळाला आहे, 15 मिनिटला मला बुलिशला बसायचं आहे. हां, मग आता इथं रँडमली कुठे मी एंट्री घेऊ, इथे 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 कन्फ्युजन आहे ना. मग त्यासाठी मी सुरुवातीला काय केलं, बॉक्स घ्यायचो आणि वाट बघायचो की खालचा मोठा बॉक्स आहे की इथं टच झाला आहे क्रॉसओव्हरचा. त्यानंतर मी इथं वाट पाहणार, मला आयदर मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार, तुमचा जो बी फ्लो आहे. आता फक्त लॉंगचा विचार करू, तर मला इथं मॉर्निंग स्टार दिसतोय एकदम क्लिअर कट. ठीक आहे, इथं मी व्हॉल्यूम सुद्धा इग्नोर करू शकतो. जर मला क्लिअरली दिसतोय की मॉर्निंग स्टार होतोय, व्हॉल्यूम आहेच, तो तर प्लस पॉईंट झाला, मी तर बघत पण नाही तो सध्या. पण इथे स्टॉप घेतला, इथे ट्राय केलं आणि इथून सरळ वर गेला. हा जो झोन झाला, हा माझ्यासाठी आता हा माझा लो आणि हा हाय. इथे जर मी मार्किंग केली, हा झाला 15 मिनिटचा. 15 मिनिटच्या ह्याच्यामध्ये मी सरळ सरळ ह्या कॅन्डल क्लोजिंगला किंवा ह्या कॅन्डलच्या जवळपास मध्ये एंट्री कुठेही बनवू शकतो. आता ही कॅन्डल लोवेस्ट खाली आली किती, 20, म्हणजे मी एक लॉट असतो तो $20 मायनस असतो. पण माझा SL कुठे, या कॅन्डलला 55चा SL आहे. ठीक आहे, आता SL दिसायला खूप मोठा वाटतो, पण घाबरायसारखं काहीच नाही, कारण कॅन्डल, याला थोडं फेंट करतो, याला आपण थोडंसं बारीक करतो, ठीक आहे, झूम इन करतो. आता इथे एक्झॅक्टली हे सगळं रिव्हील करतो 1 मिनिटासाठी. इथे मला माझ्या कॅन्डलचा SL या कॅन्डलला आहे. सॉरी, ही कॅन्डल मला बुलिश मिळाली. कशी बुलिश, ही कॅन्डलनी ह्या दोघांचा मॉर्निंग स्टार जो पॅटर्न आहे आपला, यांना वरती क्लोजिंग दिली, म्हणजे हा बुलिश कंटिन्युअस झालाय. आता याच्यामध्ये याचं कन्फ्युजन घ्यायचंच नाही की अरे इथे एवढे सेलर आले, हे झालं, काही घेणं नाही. मला फक्त बुलिशची एंट्री शोधायची होती.
म्हणून मग मी काय केलं, मी सरळ सरळ इथं जरी एंट्री घेतली या कॅन्डलला, या ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगला, तर इथे एंट्री घेऊन SL लावला या पिन बारच्या खाली 52चा, ठीक आहे. आणि पाहिजे तर भीती वाटेल तर 52चा 1:1चा टार्गेट झाला, ठीक आहे. पण हा मोस्टली 100 पॉईंट देऊनच जातो, 1:2 आरामात घेऊ शकतो, ठीक आहे. आता पुढची गोष्ट आपला SL ह्या कॅन्डलला होता, ठीक आहे. ह्या कॅन्डलच्या वर जोपर्यंत मला सॉलिड क्लोजिंग येत नाही तोपर्यंत मी SL ला ह्या कॅन्डलच्या वर नाही आणणार. आता माझा SL कुठे, या कॅन्डलला आहे. हे पण डिलीट करतो आता. माझा SL सध्या आहे या कॅन्डलला इथे, ठीक आहे. आता मी म्हणतोय माझी एंट्री इथे, जोपर्यंत मला सॉलिड आउट दिसत नाहीये की ह्या कॅन्डल मी कन्सिडर नाही करणार, कारण या सगळ्या ह्या डिसिजन मेकिंग आहे कुठं जायचं. पण आपल्याला माहिती आहे आपला बुलिश ट्रेंड ऑलरेडी. तर नेहमी 9 रेड लाईनची ती 9 EMA याच्यावरतीच आपल्याला कॅन्डल क्लोजिंग मिळतील सगळ्या, ठीक आहे. ही कॅन्डल मिळाली मला, ही कॅन्डल मिळाली, ही क्लोज झाली या सगळ्यांच्या वर. माझा SL ह्या कॅन्डलवरून डायरेक्ट ह्या कॅन्डलला मूव झाला. याचा अर्थ झाला की मी C2C किंवा किती होता, एंट्री होती माझी 84.4ला, सॉरी 48.4ला, आणि SL झाला 3, म्हणजे 3 रुपये प्लसमध्ये मी C2C केला. आता मला टेन्शन कसलंच नाही रिव्हर्सलचं. इथून फक्त आता इथून बघा या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग आलीच नाही, ह्या कॅन्डलच्या वर, ठीक आहे. परत ट्रेल करायचं आहे ह्या कॅन्डलच्या वर, ही जी आहे ही ग्रीन, हिच्या वरती मला क्लोजिंग कुठे सापडती, या कॅन्डलने दिली, हिने पण दिली टेक्निकली, पण मग SL कुठे झाला, इथे स्विच झाला. इथून सगळ्या कॅन्डल वर वर वरच क्लोज होत गेलाय. आता होल्ड करायचं असेल तर सगळीकडे होल्ड करताय. इथून आपलं टार्गेट एवढं अचीव झालं. हे किती पॉईंट झाले, या ब्लॅक लाईन पासून, सॉरी काय झालं, या ब्लॅक लाईन पासून सगळ्यात हाय दिला त्यांनी मला 146चा. मी एवढं थांबणारच नाही, मी 100च घेतो, कारण सध्या टेस्टिंग चालली आहे आणि आपला लॉट छोटा आहे आणि टाइम फ्रेम मोठी आहे. पण पुढे जाऊन 1च्या जागी 2 लॉट घेईल, तर 2 लॉट म्हणजे किती झाले, मग 100चं SL झालं आणि 300चं टार्गेट झालं. तर ती कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी लॉट छोटा आणि टाइम फ्रेम मोठी, हा रूल कन्फर्म ठेवायचा. होल्ड करायचा आपल्याला, अजून पण बुलिशच आहे, कारण आपल्याला हा ट्रेंडच 4 तासाला बुलिश सापडला, तो इतका इझिली चेंज नाही होणार अनलेस काही झालं वर. तर इथून इथपर्यंत होल्ड केला, याच्यात घाबरून नाही जायचं लगेच की खाली आला खाली आला, तो फक्त करेक्ट करत राहतो. आपलं SL ह्या कॅन्डलच्या ह्या कॅन्डलच्या इथे SL आहे आपलं, ठीक आहे. बारीक लाईन मारतो, हे सगळं काढून टाकतो. ही माझी एंट्री पॉइंट होती आणि हा माझा SL होता. हा इथे वरती क्लोजिंग झाली, सगळ्यात वरती क्लोजिंग ह्या कोणत्याच कन्सिडर, म्हणजे माझा SL ह्या कॅन्डलला होता. आता ह्या कॅन्डलला इथपर्यंत आलीच नाही, इथं परत एवढे पॉइंट्स मिळाले, म्हणजे लोवेस्ट दिला इथून तर इथपर्यंत, तर टार्गेट 111ने वाढलं. टोटल टार्गेट किती मिळालं असतं मला, 188. हे खूप जास्त स्ट्रेच झालं. मी एवढं आपल्या तर होल्ड नाही होणार, आपले इमोशन कंट्रोल नाही होणार. एवढं 150 पाहिल्यानंतर परत 100ला येऊन मग ते जीव खालीवर होतं, त्यापेक्षा 100-150 जे पण कम्फर्टेबल आहे तिथे एक्झिट होऊन जायचं. खूप धरून ठेवण्यासारखं काही नाही. आता गॅरंटेड इथे जर माझा SL हा आहे, हा माझा SL होता, हा होता 48.79 आणि हा होता, हा आपला SL इथं खाल्ला गेला असता. पण हा चार्ट आहे ना डिफरंट आहे, लाईव्हचा XMचा चार्ट आहे ना थोडा फरक पडतो, तो खाल्ला नाही जाणार इथं गॅरंटेड, पण आपण होल्ड करू शकतो इतका, ठीक आहे. रिसाइज 1 तासाला गेलो परत, हे सगळं माझं तिथे झालं. 4 तासाचा आपण सुरुवातीला शोधला होता, 4 तासाचा क्रॉसओव्हर आहे. 4 तासाचा नाही म्हटलं तरी 8 ते 12 तास तो पुढे आपल्याला देऊ शकतो.
चांगला ट्रेंड. ठीक आहे, तेवढं झालं. आता करेक्ट होणार कुठंतरी, पण मला ऑलरेडी 4 तासाला एक चांगला ऑब्झर्वेशन माझं असं आहे की एक क्रॉसओव्हर इथे आला मला, त्यांनी इथे हाय मारला, तो थोडासा करेक्ट होतो, त्याला होऊ द्यायचं, आणि मग परत 4 तासाचा क्रॉसओव्हर इथं बनतो, म्हणजे 2 बुलिश क्रॉसओव्हर. पहिल्याने मला काय कन्फर्म केलं की तुला हा ट्रेंड मिळणार आहे, दुसऱ्याने काय कन्फर्म केलं की हा हायच्या वर क्रॉस होणार आहे गॅरंटेड. तर इथं तेच होतंय. तर हा पॅटर्न तुम्हाला सगळीकडे दिसेल, क्रॉसओव्हर दिसला, करेक्शन आला, आणि तिसऱ्याला परत जायचं. आता हा मला काही करून याच्यावरती क्लोजिंग देणार. मी इथे पण ट्रेड घेतला होता, आणि ह्या रिजेक्शनला पण घेतला होता. आता आपण जेवढं पण शिकलोय, सगळं काढून टाकतो, आपण जेवढं पण शिकलोय SMS आणि SMC आणि ते सगळं वर्क होतं. आता मला बघायचं की इथं मला क्रॉसओव्हर आलाय, तर मी काय करू. ठीक आहे, तर मी बघतो इथून किंवा कुठल्या पण इथून घेतला, फिबोनाची मारला 60ला, तो मला रिजेक्शन देतोय. मी इथपर्यंत वाट पाहू शकतो की हा आता इथून ट्रेंड चेंज होऊ शकतो. आता बुवाने मला विचारलं होतं की इथे काय करता येईल, इथे कसा शॉर्टचा ट्रेड मी कॅप्चर करू. ठीक आहे, 9 आणि 15 EMAचा फायदा असा आहे, 9 आणि 21 EMAचा, जेव्हा मला 21 EMAला मला जर दिसतंय ना की खाली चाललाय हा, इथं बघा, इथं बुलिशला इथं टच झाला 21ला. ठीक आहे, आता मी इथं लाईन मारतो आणि मी 15ला मूव्ह होतो. ही तीच लाईन आहे जिथं मला घाबरवलं त्यांनी की तुझं SL जाईल किंवा रिव्हर्सल येईल. मी इथे सुद्धा एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, इथून रिव्हर्सल आला, मी काय चेक करणार, हा इथे हाय कट होतं माझं, रिट्रेसमेंटला मी आरामशीर, किंवा ही कॅन्डल इथे आपल्याला बुलिश एनगल्फिंग इथं मिळतोय, सेकंड इथं मिळतोय, थर्ड इथं मिळतोय, सगळ्यांचे SL वरच आहे, एक पण SL खाल्ला नाही गेला. मग मी इथं जरी एंट्री घेतली, इथे जरी एंट्री घेतली, माझ्या डोक्यात हेच पाहिजे की मी बुलिशच आहे. किती पण कॅन्डलने घाबरवलं तरी नाही उतरायचं, तरी पण टेन्शन घ्यायचं नाही. जर मी इथे एंट्री घेतली किंवा मी ह्या हायला एंट्री घेतोय, याच्याने काय होईल, माझा SL 47चा आहे, पण मी इथे एंट्री घेतोय तर माझा SL आहे 28चा फक्त. 28 जुने 56 किंवा 60-70 तुम्ही घेऊ शकता, किंवा मागचा हाय घेऊ शकता. 1:2 आरामशीर मिळतो. 100 पॉईंट मिळाले, 100 इझिली मिळत आहेत, 70 ते 90 पर्यंत तर आरामात निघतात. ठीक आहे, परत मी 1 तासाला आलो. सॉरी, हा चार्ट ना 1 तासाचा आहे सगळा, मी 4 तासच करत होतो, पण 1 आणि 15 आणि बाकी क्रिप्टोसाठी 4 आणि 1. आता इथे रिव्हर्सल आलं. ठीक आहे, इथं कन्फर्म झालं मला की हा आता करेक्शन मोडमध्ये. मी करेक्शन मोड का म्हणतोय, मी याला पूर्ण फॉलिंग मार्केट का नाही म्हणत, कारण हा ऑलरेडी बुलिश आहे. तर हे जे बुलिश आहे हे माझ्या डोक्यात आहे की माझा ट्रेंड बुलिश आहे, सो मला हे फक्त करेक्शन पुरताच मला रिझल्ट मिळते. मी एक्सपेक्ट नाही करू शकत की हा पूर्ण खाली आहे. ठीक आहे, तर इथे सोप्पा भाषेमध्ये 1 तासाला जर मला दिसतंय की 21 EMAच्या वरती कॅन्डल गेलाय आणि हा ऑलरेडी इथे, तर मला निगेटिव्ह ट्रेंड शोधायचा. आता निगेटिव्ह ट्रेंड कसा सापडेल, मग इथे आला मी काय केलं, याच्या बाहेर लाईन मारली. आता आपण 4 तासालाही बघून घेऊ. हा 4 तासाला नाहीच आहे, काय खूप गिचमिट झाली इथे. ठीक आहे, 21 EMAच्या मी इथपर्यंत लाईन मारली, त्याच्यानंतर सेफ साईड मी याला बॉक्स ठेवतो, म्हणजे ॲक्युरेट कॅन्डल कळतात. मला माहित आहे ना बेरिश आहे. ठीक आहे, मग मी बसू कुठे, मला बसायचं कारण राहणार कॅन्डलचा हाय, कॅन्डलने मारलेला लो, कॅन्डलचा लो जसा तुटल इथून गपचूप बसायचं, नाही कन्फर्मेशन मिळत, इथे 21ला परत आला, इथं बसायचं, याला हायला आपलं SL, हे आलं तुमचं SL 24चं, आणि लोला टार्गेट 136 पॉईंट. काही डोकं लावायची गरज नाही. SL कुठे ट्रेल होत राहील, जेव्हा माझ्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग येते, कन्फर्म क्लोजिंग येते, माझं SL तिच्या प्रिव्हियसच्या लोला जाणार, म्हणजे माझं C2C झाला. परत खाली गेलो, आता खालची गेली, इथं या ग्रीनला माझा SL आला,
म्हणजे माझे पॉईंट्स इतके वाचत आहेत की मी डोळे बंद करून घेऊ शकतो. हे झालं. परत 1 तासाला आलो, रिसेट केला. आता आपण हा इथला चेक केला. ठीक आहे. परत मला 21 EMA ला मला टच येतोय आणि कॅन्डल आहे ना इतक्या चांगल्या बिहेव करतात ना. ही कॅन्डल वर चालली, ऑलरेडी माझ्यासाठी बेरिश आहे ट्रेंड. हे काढून पाहिजे तर मी SMC सारखी लाईन मारून दाखवतो. माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की हा माझा बेरिश ट्रेंड कन्फर्म आहे. मी इथं चेंज करणारच नाही. डोकं काय दिसतोय इथे थांबला, मग मी काय करणार, 21 ला आला, अरे थांबतो इथं, तर मला आता इथं बेरिश एंट्री मिळणार आहे. ठीक आहे. सेकंड, अजून कन्फर्मेशन पाहिजे. कॅन्डलला लावून फिबोनाची लावला, 60 ला मला रिजेक्शन येतोय. ठीक आहे. 15 आता इथं मी ॲक्युरेट कॅन्डल शोधण्यासाठी हा बॉक्स मारतो, असं काही नाही आहे. 15 मिनिटला गेलो, जर मला एवढ्या झिगझॅग कॅन्डल दिसत आहे, माझं जॉब आहे की कॅन्डलचा ब्रॅकेट बनवायचा. ह्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग मला जिथं सुरुवात होईल तिथं मी गपचूप एंट्री करून घेणार. आता काही घाबरायचं नाही. आणि ह्या कॅन्डलला किंवा थोडं खाली इथे घेऊ आपण, काढून घेतो की मिस झाला व एकदम ॲक्युरेट नाही आला. मी ह्या कॅन्डलच्या लोला एंट्री घेतली. माझा टार्गेट हे काय असेल, इथे 30चा असेल रफली. माझं टार्गेट काय आहे, लो 104चं टार्गेट. माझा SL पर्यंत पोचलंच नाही. 15 मिनिटच्या 21 EMA ला तो खाली आला. इथे पण आला, C2C गेला असता आपला. पण माझं म्हणणं काय आहे, जर तुम्हाला हे मी ऑब्झर्व केलं की लो जर जातोय, लोला आपल्याला माहिती आहे की रिव्हर्सल यायचे चान्सेस असतात. गपचूप निघून जायचं, जेवढे मिळतात तेवढ्यात. जेवढे म्हणजे हे खूप आहे आणि 100 आणि ते हे जर 2 लॉट घेतले गोल्डचे तर 200 झाले. आणि हे या ठिकाणीच मी पटापट प्रॉफिट बुक केले. हां, इथं मी कोणता ट्रेड झाला नाही, माझं लक्ष नव्हतं इथं. पण इथं पण मला ट्रेड मिळू शकत होता. इथे मी आलो, इथं लाईन मारली, बॉक्स घेतला ॲक्युरेट कॅन्डल शोधण्यासाठी फक्त. इथं आलो, इथे आल्यानंतर आपल्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग कॅन्डल कोणती आहे, जर ह्या कन्फ्यूज करताय नका बसू. इथपर्यंत थांबा, इथपर्यंत थांबायचं. इथं बसा की क्लोजिंगच सापडत नाही मला, कन्फ्युजन होतंय माझं. काही हरकत नाही. 30चा SL लावला, लो घेतला फक्त, खूप नाही. 40चं टार्गेट मिळालं. आता हा लो ऑलरेडी इनर लो आहे, म्हणजे मी हा एवढा तरी घेऊ शकतो, 52. आता इथं 52च मिळायचं कारण हे पण आहे की आपल्याला माहिती आहे ट्रेंड 5 ते 6 पॉईंटमध्ये होतो. 1 2 3 4 5. याच्या पुढे जे मिळतं आपल्याला, याच्या पुढेचा ट्रेंड चेंजच होणार आहे. त्याच्यामुळं जास्त कुठे बसतोय ते महत्वाचं आहे आपल्याला बस. परत 1 तासाला आलो. आता मी इथं घेतला होता, इथं बुलिशला मी क्लिअर कट बसलो. का, माझ्या अंदाजानुसार, अंदाज काय जे टेक्निकल आहे, इथून मी आलं, अरे 60ला रिजेक्शन झाला. ओके परफेक्ट, ठीक आहे. 60ला आलो, इथे मी मार्क केला बॉक्स. 15 मिनिटला आला. 15 मिनिटला ही मॉर्निंग स्टार झाली तुमची. इथे एंट्री घेऊन टाका. मी इथे पण ट्रेड घेतला, एवढा टार्गेट घेतलं. आणि 1 तासाला जो मला क्रॉसओव्हर आला, जिथे मी बोललो तर मी एंट्री घेतली, बुवा म्हणे इथून रिजेक्शन येईल, तर मी इथे प्लसमध्येच काढला 40-42ला, पण तरी तो इथपर्यंत आला. आता मी घाबरलं नाही पाहिजे. माझ्यासाठी SL 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 माझ्यासाठी टार्गेट आहे. कारण मला ऑलरेडी माहिती आहे हा बुलिश आहे, आणि मला माहित होतं की हा करेक्शनमध्ये आला, त्याच्यामुळे मी तो घेतला. बाकीचे BTC आणि क्रिप्टोकरन्सी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवतो.